अजित पवार यांच्याकडून विकास कामांमध्ये अडथळे, मंत्र्यांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार। बैठकीमध्ये शिवसेना मंत्र्यांची शिंदेंसमोर नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती। मी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी बोलून प्रश्न सोडवेन, शिंदेंचे नाराज मंत्र्यांना आश्वासन। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाशिकमध्ये सर्वात मोठ्या बंडाची शक्यता, सुधाकर बडगुजर, विलास शिंदेंसह 10 ते 12 जण नाराज, बडगुजर यांचा दावा। हो, मी पक्षामध्ये नाराज आहे, ठाकरेंच्या शिवसेनेतील सुधाकर बडगुजर यांची कबुली। पक्ष संघटनेत बदल करताना विचारात घेतलं नाही, बडगुजर यांचा आरोप। गिरीश महाजन, पक्ष फोडण्यासाठी भाजपनं नेमलेले दलाल, महाजनांच्या 10 पिढ्या आल्या तरी आमचा पक्ष संपवू शकत नाहीत, संजय राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊतांमुळेच ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त होते, राऊतांसारखा पक्ष रसातळाला नेण्यासाठी मी दलाली करणार नाही, मंत्री गिरीश महाजन यांचा घणाघात। शरद पवारांनी पुढाकार घेतला तर अजित पवार त्याला मान देतील, मग कुणी कितीही मिठाचा खडा टाकत असेल तरी दोन्ही पक्ष एकत्र येतील, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचं वक्तव्य। रुपाली चाकणकर यांच्यावर बोलून आम्हाला प्रसिद्धी मिळवायला त्या काय रश्मिका मंदाना आहेत का, सुषमा अंधारेंची खोचक टीका। तर सुषमा अंधारे काय बोलल्या माहिती नाही, मात्र त्यांची टीका मी त्यांना परत करते, रुपाली चाकणकरांचं एका शब्दात प्रत्युत्तर। घर जाण्याची भाषा करणारे चक्रम मंत्रिमंडळात कसे, राज्यपालांना पत्र लिहिणार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा संजय शिरसाट यांच्यावर निशाणा। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर एकत्र, गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन। धनंजय मुंडेंच्या विरोधात 2 तक्रारी दाखल केल्यात, याबाबत उद्या एसीबी चौकशीसाठी मला बोलावलंय, मुंडेंच्या विरोधातील सर्व पुरावे त्यांना देणार, अंजली दमानी यांची माहिती। वैष्णवी हगवणीने गळफास घेतलेल्या पंख्याचीही फॉरेन्सिक चाचणी होणार, गळफास घेतलेला पंखा किती वजन पेलू शकतो याची चाचणी केली जाणार। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 7% वाढ, या वर्षापासून 53% महागाई भत्ता जाहीर होणार। सोलापुरात मान्सूनपूर्व पावसामुळे 4000 हेक्टर तर जालन्यामध्ये 1879 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, 33 घरांची पडझड तर 122 जनावरं सुद्धा दगावली। ईशान्य भारताला पावसाचा जबर तडाखा, मणिपूरच्या इम्फाळमध्ये जनजीवन विस्कळीत, सिक्कीममध्ये संपूर्ण लष्करी तळ दरडीखाली, आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू, 3 लष्करी जवानांचा समावेश, 9 अद्याप बेपत्ता। देशात कोरोनाचे 4026 सक्रिय रुग्ण, तर महाराष्ट्रामधला आकडा 464 वर, जानेवारीपासून 38 जणांचा कोरोनामुळे बळी, महाराष्ट्रामधील सर्वाधिक 10 जणांचा समावेश। कर्नाटकच्या विजयपुरातील कॅनरा बँकेत देशातला सगळ्यात मोठा दरोडा, बनावट चावीद्वारे बँकेतील तब्बल 52 किलो सोनं चोरट्यांकडून लंपास, चोरीनंतर लॉकरमध्ये काळी बाहुली